संघप्रमुख मोहन भागवत यांनी ऑर्गनायझर, पांचजन्य आणि अन्य काही दैनिकांना मुलाखत देऊन भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचं उच्चारण त्यांनी केलं असलं तरी ते संघाचं ध्येय आहे, त्या दिशेने संघ काम करतो, ही त्यांची मांडणी आहे. पण खरोखर भारत हे धर्मराष्ट्र होण्याच्या किंवा हिंदू राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे का? त्या दिशेने संघ हा त्यांच्या ध्येयाप्रती अंतिम टप्प्यात आलेला आहे का? राजकीय सत्ता या ध्येयासाठी त्यांना काही मदत करते आहे का? या सगळ्या बाबी आपण आज जाणून घेणार आहोत. आपले महनीय अतिथी माननीय डॉक्टर सुरेश माने सर. सुरेश माने सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वात महत्वाचा प्रश्न मला हाच विचारायचा आहे की संघ प्रमुख मोहन भागवत यांनी हा देश हिंदू राष्ट्र करण्याच्या दिशेने संघ वाटचाल करीत आहे आणि त्या ध्येयापर्यंत तो आता जवळपास आलेला आहे आणि कदाचित हे पूर्णतेच्या दिशेने जाईल असं त्यांना म्हणायचं आहे की नेमकं काय आहे? या मुलाखतीच्या अनुषंगानं आपल्याला सर्वप्रथम काय वाटतं? वडला आणि औचित्य हे आहे की 25 तारखेला या महिन्याच्या वर्तमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवत यांनी संघाची 2 जी मुख साप्ताहिक आहेत, त्यामधलं एक ऑर्गनायझर आहे आणि दुसरं पांचजन्य आहे, या दोघांना संघ शताब्दीच्या निमित्तानं एक प्रदीर्घ आणि विस्तृत अशी मुलाखत दिलेली आहे. आणि त्या प्रदीर्घ आणि विस्तृत अशा मुलाखतीचा काही भाग आज काही वर्तमानपत्रांनी प्रकाशित केला. महाराष्ट्रात मराठी लोकसत्तानं तो प्रकाशित केलेला आहे. मुंबईमध्ये इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं तो काल प्रकाशित केला होता. आणि त्याचा सारांश असा आहे की भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि तो संघाचा शाश्वत विचार आहे आणि तोच विचार घेऊन संघ देशभर काम करत आहे, संघाची वाटचाल सुरू आहे. हा एक पहिला मुद्दा त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा. दुसरा मुद्दा त्यांनी असा जो मांडलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की हिंदू समाज एकजूट तर देश एकजूट, हिंदू समाज बलशाली तर देश बलशाली, आणि हिंदू समाज जर सक्षम सशक्त झाला तरच गौरवशाली भारत उभा राहील. म्हणजे देश सर्वार्थानं जो काही मार्गक्रमण करेल ते हिंदूवरतीच अवलंबून आहे, अशा प्रकारचा दुसरा एक मुद्दा मांडला. तिसरा मुद्दा असं ते म्हणाले की हिंदूंनी एकत्रित होण्याची गरज आहे आणि त्या संदर्भात त्यांनी बांगलादेशमधील हिंदूच्या छळाचा मुद्दा पुढे आणला. त्यांच्यावरती काही जुलूम जबरदस्ती होत असतील त्याचा मुद्दा त्यांनी पुढे आणला आणि त्याच्यासाठी हिंदू समाज हा जागतिक स्तरावरती एकत्र झाला पाहिजे, अशा प्रकारची त्यांनी एक मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना त्यांनी जो अधोरेखित केलेला मुद्दा जो आणखी एक महत्वाचा आहे तो म्हणजे की संघाच्या शताब्दी पूर्ण झाली तरी हे आमचं कार्य पूर्ण झालेलं नाही, ते अपूर्ण होय, त्या दिशेनं वाटचाल सुरू आहे, अशा प्रकारची मांडणी किंवा कबुली
श्री भागवत यांनी आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत दिली. आता यावरून अनेक वादाचे विवादाचे मुद्दे उभे राहत आहेत. त्यातला पहिला वादाचा आणि विवादाचा मुद्दा म्हणजे की हिंदू समाज म्हणजे नेमका कोणता आणि हिंदू ऐक्य म्हणजे नेमके कोणते, कुणाचे. कारण हिंदू या शब्दाची विस्तृत स्पष्ट व्याख्या कुठल्याही सरसंघ संचालकांनी किंवा RSS या संघटनेनं आजपर्यंत कधीही केलेली नाही. कधी या हिंदू शब्दाला ते सनातन धर्म म्हणतील, कधी हिंदू हा शब्द या देशामध्ये ते सांस्कृतिक अर्थानं वापरतात, कधी हिंदू हा शब्द सावरकरांच्या परिभाषेतून विकसित झालेला भौगोलिक संदर्भातून हिंदू हा शब्द ते वापरतात. त्यामुळे हिंदू शब्द धार्मिक अर्थानं, सांस्कृतिक अर्थानं की भौगोलिक अर्थानं याच्यामध्ये संघ स्वतः गोंधळलेला अनेक वर्षे आहे. आणि म्हणून तर संघ हिंदू या शब्दाची व्याख्या स्पष्ट करताना अलीकडे माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सुद्धा कधी कधी पाठिंबा घेत असतो की हिंदू हा धर्म नसून ती एक पद्धती आहे, जीवन पद्धती आहे, विचारधारा आहे. आणि त्याचमुळं मग सरसंघ संचालकापैकी मोहन भागवत सुद्धा यांनी जो जो या देशात राहतो तो हिंदू अशा प्रकारची देखील मांडणी केल्याची आपल्याला यापूर्वीही आढळते. मग संघ आणि सरसंघ संचालक यांच्या विचारातील हा जो गोंधळ आहे की एका बाजूला त्यांनी म्हणायचं की देश हिंदूचा, हिंदू ऐक्य तर देश ऐक्य, हिंदू बलवान तर देश बलवान, आणि हिंदू या शब्दाची मग व्याख्या त्याच्यात कोण येतं आणि कोण येत नाही याचा मात्र खुलासा न करता कधी भौगोलिक अर्थानं, कधी सांस्कृतिक अर्थानं, कधी धार्मिक अर्थानं किंवा कधी ऐतिहासिक आधारांच्या वरती हिंदू या शब्दाची मांडणी करून वेळ मारून न्यायची. यामुळं एका बाजूला या व्याख्या त्यांच्या जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा या देशात राहणारा म्हणजेच हिंदू, मग त्याच्यात ते फरक करतात. जो या देशात राहतो, देशाशी प्रामाणिक राहतो, देशाला राष्ट्र म्हणून स्वीकारतो, तो इथला हिंदू. मग पहिला प्रश्न असा आहे की अशा व्यक्ती किंवा समाजासाठी हिंदू या शब्दाची किंवा संकल्पनेचीच आवश्यकता आहे का? विशेषतः हा प्रश्न महत्वाचा तेव्हा आहे जेव्हा स्वातंत्र्यानंतर, भारताच्या फाळणीच्या नंतर नव्या भारताची, प्रजासत्ताकाची निर्मिती करताना संविधानकर्त्यांनी संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष भारत ही जी संकल्पना जी स्वीकारली त्याचा पाया हा MS गोलवलकरांच्या पासून अनेकांना तो अमान्य होता, हे अनेक वेळा स्पष्ट झालेलं आहे. मग तीच भूमिका आजचीही संघाची आहे का? आणि तशी जर असेल तर मग व्यापक अर्थानं हिंदू शब्द वापरण्याचं देखील प्रयोजन काय? मग धर्माधिष्ठित संकल्पनाच त्यांनी वापरली पाहिजे. परंतु असे न करता एक इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक, व्यापक अशी हिंदू शब्दाची चतुराईपणानं मांडणी करून हा देश बहुसंख्याक हिंदूचा
अशी मांडणी सातत्यानं करण्याचा प्रयत्न संघाकडून होतो. परंतु मी म्हटलं की संघाला 100 वर्ष झाली. एखाद्या संघटनेला 100 वर्ष होणं ही चांगली बाब आहे, गर्वाची बाब आहे, विशेषतः त्या संघटनेच्या नेत्यासाठी, सदस्यत्यासाठी. पण भागवतांनी हेही कबूल केले की 100 वर्षानंतर देखील आम्ही आमच्या ध्येयाकडं, ध्येय कुठलं? हिंदू राष्ट्र, हिंदू संस्कृती, हिंदूचा देश, याकडे आम्ही पोहोचलो नाही. म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा संघाचा अजेंडा पूर्ण झालेला नाही, हे वास्तव या मुलाखतीच्या निमित्तानं संघाच्या सरसंघ संचालकाने स्वीकारलेला आहे. ही चांगली बाब आहे. बिलकुल बिलकुल. पण सर, त्यांचं जे म्हणणं आहे की संघाच्या स्थापनेपासूनच आम्ही हिंदू राष्ट्र हे ध्येय घेऊन चाललेलो आहोत आणि या देशाला आम्ही हिंदू हे धर्मराष्ट्र म्हणूनच मानतो. मानणं आणि प्रत्यक्षात ते असणं याच्यामध्ये फरक असला तरीही आज ते असं म्हणतायत की आमचं संघटन जे आहे ते रहस्यमय आहे, चमत्कारी आहे, आणि ते अशी कबुली देतात की आम्ही जे आजपर्यंत साध्य केलेलं आहे ते राजकीय सत्तेच्या माध्यमातून साध्य केलेलं आहे. मग त्यासाठी ते राम जन्मभूमी मुक्तीचाही दाखला देतात. मग हे जे राजकीय सत्तेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर अलीकडे केवळ 10-11 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. तर मग हे राजकीय सत्तेच्या कडून त्यांनी साध्य केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मग नेमक्या कोणत्या काळापासून आपल्याला मानता येतील का? त्या नेहरू काळापासूनच त्यांना साध्य होत आलेल्या आहेत? जर तसं असेल तर काय त्याचं नेमकं कारण आहे? पहिल्यांदा एक असं आहे की स्वातंत्र्यानंतर नव्या भारताची निर्मिती करीत असताना संघाचा अजेंडा कुठेही निर्णायक नव्हता, डिसाइडिंग फॅक्टर नव्हता. हे पहिल्यांदा आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आणि म्हणून संघाला काय वाटतं, तो हिंदू राष्ट्र आहे की नाही, हिंदूची संस्कृती रक्षण आहे की नाही, याच्यापेक्षा भारत हा अनेक जाती, समूह, वर्गांचा, धर्मांचा एक डायव्हर्सिटी प्रधान, संस्कृती डायव्हर्सिटी प्रधान हा देश आहे. आणि जर ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भात जर संघर्षाचा इतिहास खोदला तर मग कधी आर्य द्रविड हा संघर्षाची पार्श्वभूमी आहे, कधी वैदिक अवैदिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे, कधी ब्राह्मणी अब्राह्मणी संघर्षाची पार्श्वभूमी आहे. आणि ती पार्श्वभूमी लक्षात घेता संविधान निर्मात्यांनी जाणीवपूर्वक धर्मनिरपेक्षतावादी धोरण स्वीकारलं. हे सत्य आहे आणि आजही कायदा स्वरूपात लागू आहे. त्यामुळं भारतातील RSS किंवा RSS सरसंघ संचालक काय दावा करतात किंवा काय म्हणतात याला कितपत अर्थ आहे हा एक त्यांच्या दृष्टीने त्यांनी अर्थ लावून घ्यावा. कारण भारतामध्ये जे काही विविध जाती, धर्म, समुदाय प्रस्थापित झाले, जन्माला आले, इवन हिंदू धर्माअंतर्गत वेगवेगळ्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी जन्माला आल्या, त्या मूलतः हिंदू धर्मातील वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात. आणि त्या वर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधातील ज्या ज्या सुधारकांच्या चळवळी, सुधारकांचे लढे, सुधारकांचे विद्रोह हे हिंदू धर्मातूनच जन्माला आले. प्रश्न आहे की हिंदू ऐक्य, हिंदू मजबूत, हिंदू बलवान असं ध्येय उराशी बाळगणाऱ्या या संघानं किंवा संघाच्या नेत्यानं हिंदू समाजाला एकसंघ करण्याच्या वाटेत ज्या अडचणी आहेत
त्या अडचणी दूर न करण्याचा कधी प्रयत्न केला का? ज्या हिंदू धर्माच्या शोषणावर आधारित पद्धतीमुळे इतर जाती वर्ग हिंदू धर्माची धार्मिक कक्षा ओलांडून इतर धर्माच्या कक्षेमध्ये जाऊन समाविष्ट झाले, त्याचा कधी संघाने विचार केला का? मग संघानं हिंदू समाज का कमकुवत आहे याचा विचार करण्यामध्ये आजपर्यंत 100 वर्षानंतर सुद्धा RSS संघ आणि सरसंघ संचालक हे अजूनही तोकडे पडतायत, कमी पडतायत. कदाचित समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून वास्तवता स्वीकारणं त्यांना जड जाते आणि म्हणूनच हिंदू समाज हा प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेत हे आतून पिचलेलं मडकं आहे, कमकुवत आहे, हे स्वीकारायला संघ संचालक का पुढे येत नाहीत? आणि गेल्या 100 वर्षात हे अंतर्गत कमजोरीपणा दूर करण्यासाठी 1983 साली कुठंतरी समरसता मंच निर्माण केला, म्हणून या देशात समरसता निर्माण होईल अशा प्रकारचे फुटकं, तोकडे आणि भाबडे संघासारख्या संघटनेकडून प्रयत्न करणे हे हास्यास्पद वाटतं. म्हणजेच एका अर्थानं ज्या हिंदू ऐक्याच्या जीवावर RSS आणि त्यांच्या तत्सम राजकीय, सामाजिक, आर्थिक संघटना ज्या हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहतायत, त्यासाठी हिंदू तरी एकवटण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे का? त्यांचे मार्ग त्यांच्याकडे आहेत का? त्यांचा कधी त्यांनी पाठपुरावा केला आहे का? 2-4 अस्पृश्याच्या घरी जेवण करायला जाणं म्हणजे अस्पृश्यता निर्मूलन नाही. किंवा संघ BJP परिवारातल्या 2-4 नेत्यांच्या मुलामुलींनी मुस्लिम समाजातील मुलामुलीशी लग्न करणं म्हणजे समरसता आहे का? याचा जोपर्यंत गांभीर्यानं, सखोलपणे आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संघ विचार करत नाही, तोपर्यंत संघ हा त्याच्या ध्येयापासून कोसो मील दूर आहे असंच आपल्याला नमूद करावं लागेल. पण मग राजकीय सत्ता मिळाली हे त्यांचं मोठं यश नाही का? तर आहे. राजकीय सत्ता हे का मिळाले त्याची कारणं वेगळी आहे. ही काय संघाचं ध्येय होतं आहे म्हणून मिळाली का? तर त्यातलं उत्तर नाही असं आहे. कारण संघाचं ध्येय 1925 पासून 50 साली, 65 साली, 70 साली, 75-80 ला हेच होतं. त्यामुळं ते ध्येय होतं म्हणून सत्ता मिळाली अशी काही मांडणी करण्यात काही अर्थ नाही. जरी संघाच्या शाखांची संख्या लाखोनं वाढली असेल, शाखेत जाणाऱ्यांची संख्या लाखोनं वाढली असेल, तरी ध्येय त्यांचं 25 ला होतं तेच 50 ला आहे, 50 ला होतं तेच 75 ला आहे, तेच 2000 ला आहे आणि तेच 2025 ला आहे. त्यामुळं ते ध्येय असल्यामुळे सत्ता मिळाली अशी काही मांडणी करता येत नाही. अलीकडची सत्तांतर हे जागतिक फोर्सेस, भांडवली अर्थव्यवस्था, कॉर्पोरेट कल्चर, मीडिया, EVM या सगळ्या संस्कृतीचा परिपाक आहेत आणि त्यामुळं ते सत्तेत आले म्हणून यशस्वी झाले किंवा संघ यशस्वी झाला असं म्हणणं काही संयुक्तिक नाही. कारण सत्तेचे त्यांनी प्रयोग जनसंघापासून, जम्मू काश्मीर प्रजा परिषद तेव्हापासून अनेक वेळा केले. त्यांना जी सध्या सत्ता मिळाली ती देशाच्या राजकारणात
काँग्रेसच्या पतनानंतर निर्माण झालेली पोकळी बाय डिफॉल्ट भरून काढण्याची संधी त्यांना मिळाली आणि म्हणून त्यांच्या ध्येयधोरणामुळं, हिंदूच्या ऐक्यामुळं हिंदू राष्ट्र निर्मितीकरिता सत्ता मिळाली असं नाही. त्यामुळं ते जे म्हणतात की भारत हा हिंदू राष्ट्र आहे, तर आता कुणीही स्वतःला काही घोषित करावं. उद्या हिंदू राष्ट्राचा एखादा स्वतःला पंतप्रधान म्हणून घोषित करू शकतो. पण म्हणून हे भारत का हिंदू राष्ट्र होईल का, याचा वास्तववादी विचार केला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कायदेशीर चौकट आणि मर्यादा या प्रचंड आहेत आणि त्यामुळं सध्या तरी भारत हिंदू राष्ट्र आहे असं म्हणणं हे हास्यास्पद आहे. बिलकुल. ते आपल्या त्या मुलाखतीत पुढे असंही म्हणतात की कृषी, औद्योगिक आणि सामाजिक या सगळ्या क्रांतींचा आता म्हणजे औद्योगिक क्रांती ही ते नाकारतात. आता महत्व उरलं नाही, कृषी क्रांतीचंही महत्व उरलं नाही. आता फक्त धार्मिक क्रांती त्यांना करायची आहे आणि तीच महत्वपूर्ण आहे. मगाशी आपण जो उल्लेख केला की समाज सुधारक जे आहेत भारतामध्ये ते प्रामुख्याने हिंदू धर्मातून आले. परंतु आपण जर आता महात्मा फुलेंचं उदाहरण घेतलं की ते आपला शब्द वापरत असताना शूद्र, अतिशूद्र आणि दुसऱ्या बाजूला ब्राह्मण किंवा विप्र असा शब्द वापरत असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही देशामध्ये ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ह्या दोन मुख्य गोष्टी ज्या आहेत या देशातल्या लोकांना याशी संघर्ष करावा लागेल. मग ही जी हिंदू व्यवस्था आहे किंवा हिंदू राष्ट्र आहे, जर भारतामध्ये यापूर्वी परकीय आक्रमणाच्या आधीच या देशामध्ये जर धर्म संस्कृती म्हणून किंवा संस्कृती म्हणून जर बुद्ध विचार होता, संस्कृती होती, तर तिला घालवून आता नवी एक धर्म संस्कृती आणण्यामध्ये नेमकं यांना काय अभिप्रेत आहे? म्हणजे जरी ती व्याख्या केली नसली तरी आतापर्यंत त्यांच्या वाटचालीतून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतो? RSS 1925 पासून एक बंदिस्त संस्थेसारखी काम करते आणि ती बंदिस्त संस्था आहे. ती प्रांजळपणे, खुलेपणानं आपली सर्व नीती, रणनीती कधीही देशासमोर, लोकांच्या समोर ठेवत नाही आणि ती इतरांना माहीत होऊ नये म्हणूनच संघानं अनेक वेळा काही खबरदाऱ्या घेतल्या. त्यामध्ये संघामध्ये कुणाला प्रवेश द्यावा, कुणाला नाही द्यावा, मुस्लिमांना घ्यावं की न घ्यावं, अशा अनेक प्रकारचे यापूर्वीही वादविवाद झालेले आहेत. आता तुम्ही जो म्हणाला की आता कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती, आर्थिक क्रांतीचा काळ संपलाय आणि आता देशाला धार्मिक क्रांतीची गरज आहे. हे जे सरसंघ संचालकांनी त्यांच्या या मुलाखतीत मांडले, त्याची वास्तविक तपासणी केल्यानंतर काय आढळतं? एका बाजूला भारताची आर्थिक व्यवस्था जगामध्ये अजून तुल्यबळ नाही, ती झाली पाहिजे अशा पद्धतीनं संघ परिवाराच्या मुशीतून आलेल्या नेत्यांनी घोषा लावायचा आणि सरसंघ संचालकांनी आर्थिक क्रांतीची गरज नाही अशा पद्धतीनं मांडणी करायची. ही जी काही विषम मांडणी आहे ती असंयुक्तिक आहे, अजिबात संयुक्तिक नाही. त्याच पद्धतीनं कृषी या क्षेत्रातल्या क्रांतीची आता गरज नाही किंवा होणार नाही अशी जी मांडणी करायची, तर मग 80 कोटी भारतातील लोकांना बीजेपीच्या सरकारनं मोफत अन्नधान्य वाटप कार्यक्रम राबवायचा आणि दुसऱ्या बाजूला कृषी क्रांतीची गरज नाही असं सरसंघ संचालकाने मांडायचं,
तर हे सुद्धा विसंगत नाही का? आणि आता गरज आहे कशाची? तर धार्मिक क्रांतीची. म्हणजे एका बाजूला देशामध्ये 80 कोटी जनतेला, ते कोणत्या समाज, जाती, धर्माचे आहेत तो प्रश्न वेगळा, पण एका बाजूला 80 कोटी जनतेला सन्मानपूर्वक जीवन जगण्याची साधनं उपलब्ध नसताना भारतासारख्या विविध जाती समूहानं नटलेल्या देशात हिंदूंच्या क्रांतीची गरज आहे, धार्मिक क्रांतीची गरज आहे, असा विचार मांडणं हे शहाणपणाचं, संयुक्तिकपणाचं, वास्तव की अवास्तव, याचा जेव्हा आपण पडताळा करतो तेव्हा मी मगाशी पहिल्याला म्हणालो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि संघाच्या नेत्यांना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून भारत कळालेला नाही, आणि जरी कळालेला असला तरी ते मान्य करायला तयार नाहीत. म्हणजे एक तर त्यांना कळालेला नाही, आणि दुसरं म्हणजे जर कळालेला आहे तर ते मान्य करायला तयार नाही. कारण मान्य करणं म्हणजेच हिंदू धर्म व्यवस्थेचा कमजोरपणा याची कबुली देणं, आणि तो त्यांना सुसह्य नाही, तो त्यांना अशक्य आहे. आणि म्हणून आजकाल ते वेगवेगळ्या संदर्भात देशामध्ये हिंदूची लोकसंख्या घटते यावरती चिंता व्यक्त करतात. हिंदूंना आता 2 नव्हे तर 2 पेक्षा जास्त मुलं निर्माण केली पाहिजेत, अशा प्रकारचा देशधोरण विरोधी विचार मांडतात. धर्मनिरपेक्ष घटनात्मक राष्ट्र असताना त्या विरोधात जाऊन हिंदू राष्ट्राची संकल्पना हाच आमचा विचार शाश्वत आणि आम्ही हिंदू राष्ट्र हेच मानतो, असा घटनाद्रोह करणारा संघ आणि संघ नेते यांनी काही मूलभूत गोष्टी तपासण्याची गरज आहे, स्वीकारण्याची गरज आहे. आणि ते धाडस 100 वर्षानंतर सुद्धा संघाला प्राप्त झालेलं नाही, हे भागवतांच्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे. ते या मुलाखतीत असंही म्हणतात की संघावर ज्या ज्या वेळेस हल्ला झाला की हे बुद्धिजीवींचं असं संघटन आहे की ज्याची एक्सेप्टिबिलिटी म्हणजे स्वीकार आणि त्याचा विस्तार हा सातत्यानं मोठा होत गेला. ते पहिल्या प्रथम असाच आरोप करतात की स्थापनेपासूनच म्हणजे नेहरूंच्या काळातल्या ब्रिटिश पोलिसांनी, म्हणजे नेहरूंच्या काळात ब्रिटिश पोलीस कसे असतील म्हणजे ते लपलेले पोलीस असं ते म्हणतात की संघावर नेहमी बंदी आणणं किंवा दबाव आणण्याचा त्यांनी प्रकार केला. परंतु ज्या ज्या वेळी संकट आलं त्या त्यावेळी संघाची ऍक्सेप्टेबिलिटी ही मोठ्या प्रमाणात समाजात वाढली आणि समाजात सामाजिक विस्तार हा संघाचा झाला असं ते मानतात. यामध्ये काही वास्तव आपल्याला वाटतं का? एक बात आपण स्पष्टपणे करूया की 1925 ला असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 100 वर्षानंतर 2025 मध्ये असणारा RSS, या दोन्हीमध्ये संख्यात्मक अर्थाने वाढ झाली हे नक्की. शाखेत जाणारे सदस्य, इन्फ्रास्ट्रक्चर, सिस्टर ऑर्गनायझेशन्स, विविध आघाड्या, विविध समाजामध्ये पर्कोलेशन करणारी यंत्रणा ज्याला आपण स्लीपर सेल म्हणू, याच्यात प्रचंड मोठी वाढ झाली. राजकीय सत्ता काही काही कालखंडात त्यांना मिळाली, आताही आहे. त्याचाही लाभ असल्यामुळे संघ विचारसरणीला उचलून धरणारे महाराष्ट्रात संभाजी भिडे सारखे अनेक लोक देशभर उभे राहिले. परिणामतः संघ संख्यात्मक अर्थाने वाढलाय. पण जेव्हा तुम्ही म्हणालात की त्याची ऍक्सेप्टेबिलिटी वाढली का, तर मग प्रश्न येतो तो संघ गुणात्मक अर्थाने वाढलाय का.
आणि गुणात्मक अर्थानं जेव्हा आपण संघ वाढलाय का याची जेव्हा तपासणी करतो, तेव्हा कुठल्याही जाणकार अभ्यासकाला हे जाणवतं की या देशात सगळाच हिंदू हा काही संघ विचाराचा नाही. काही हिंदू, बहुतांशी हिंदू हे मध्यम मार्गी विचाराचे आहेत. ते एकतर्फी विचाराचे संघासारखे नाहीत की हा देश हिंदूचा आहे, तो हिंदूचाच असला पाहिजे, त्यामुळे हिंदूचाच अधिकार देशावर राहिला पाहिजे, हिंदू मताचाच आधार करून सरकार आणि राज्य केलं पाहिजे, असं आक्रमक हिंदुत्व नाकारणारा या देशामध्ये मवाळपंथीय किंवा मॉडरेट हिंदू हा या देशात बहुसंख्यानं आहे. त्याला आपण नाकारून, त्याचा दृष्टिकोन नाकारून एकट्या संघाच्या विचारसरणीला संघटनात्मक पाठबळ मिळालं म्हणून हा देश हिंदूचा, हे देश हिंदूचं राष्ट्र असं म्हणणं कितपत योग्य? शिवाय या देशातील हिंदू धर्म संस्कृती व्यतिरिक्त याच हिंदू धर्मातील अंतर्गत गलिष्ठ बाबीमुळे अत्यंत नीच आणि अमानवी व्यवहार संस्था यांच्यामुळे हिंदू धर्माशी नाळ तोडून इतर धर्मामध्ये समाविष्ट झालेले समूह, मग ते अस्पृश्य असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, पंजाबमधले शीख असतील, यांचं या देशातील अस्तित्व हे थोडकं नाही आहे. यांचं अस्तित्व या भारतामध्ये युरोपातील, जगातील अनेक देशांच्या संख्याबळापेक्षा कितीतरी पटीनं आहे. आणि त्यामुळं हा देश हिंदूचा, हे हिंदूचं राष्ट्र अशी मांडणी करणं आणि ती योग्य मानणं हा थोडासा अतिरेकपणा आहे, जो अतिरेकपणा या इंटरव्ह्यू मधून जाणवतो. बिलकुल. तर सर, म्हणजे हे स्वतःला बौद्धिक संघटन, म्हणजे देशाचं सर्वात मोठं बुद्धिजीवींचं संघटन ते मानतात. आणि आपण जे म्हणता आहेत त्याप्रमाणे या ज्या गोष्टींचं आकलन करण्याचा जो भाग आहे, तो आकलन त्यांना होत नाही. याचा अर्थ ते आकलन करण्याची इच्छाशक्ती ठेवत नाही, की त्यांची उद्दिष्ट वेगळी आहेत, की नेमकं त्यांना या सगळ्या गोष्टींचं वास्तव आकलन करून घ्यायचं नाही, कारण त्यांना हा देश आपल्या मताचा बनवायचा आहे किंवा आपल्या मताकडे न्यायचा आहे. यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत का आणि होतील का, या संदर्भात आपण काय? चंद्रकांतजी, आपल्याकडे आता जनगणना येणार आहे आणि आकडेवारी जरा बघूया आपण. आणि आकडेवारी जेव्हा बघतो आपण, तेव्हा 1950 साली स्वतंत्र भारत झाल्यानंतर, फाळणी झाल्यानंतर या देशात जनगणनेच्या माध्यमातून हिंदूची लोकसंख्या ही 85% होती. एकूण लोकसंख्येच्या 85% 1950. या संदर्भात एक थोडासा मी टोकतो की कालच्याच एका लोकसत्तेमध्ये एका म्हणजे कदाचित आपले मित्र असतील ते, त्यांचा एक लेख आलेला आहे की जातनिहाय जनगणना ही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अतिशय घातक आहे, असं त्यांनी मत मांडलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार आहेत ते, कदाचित आपल्या वाचनात आलं असेल, त्यावरही आपण एक मत प्रदर्शित करावं. तर करतोच, त्याच्यावर येतो त्याच्याकडे. 1950 साली हिंदूची लोकसंख्या या देशात फाळणीनंतर, कारण फाळणीनंतर बहुतेक मुस्लिम वर्ग पाकिस्तानमध्ये गेला, 50 साली 85% हिंदू हे जनगणनेत आहेत. 2025 मध्ये जी सरकारची आकडेवारी आहे आणि त्याच्यावरती एक पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार समितीचा एक अहवाल देखील आहे, आणि तो 1950 ते 2015 पर्यंतचा आहे. 2025 मध्ये ऑफिशियली हिंदू
या नावाखाली 74% लोकसंख्या आहे. मग प्रश्न असा आहे की 1950 साली 85% हिंदू होते, तर 2025 साली ते 74 का झाले? हिंदू गेले कुठं? हिंदू गेले कुठं याचा संघाने कधी विचार केलाय का? आणि हिंदू गेले कुठे याचा जेव्हा विचार करतो तेव्हा या देशात मुस्लिम काही सगळे मिळून बाहेरचे आले का? त्यांची लोकसंख्या का वाढते? बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात 14 ऑक्टोबर 56ला हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धिझम स्वीकारला. त्यानंतर लाखो करोडो लोक बुद्धिझम स्वीकारत आहेत. हे संघाला कळू नये का? पंजाबमध्ये हिंदू हे अल्पसंख्याक आहेत आणि शीख बांधव हे बहुसंख्याक आहेत. त्या पंजाबमध्ये गुरु नानकांच्या नेतृत्वात काय म्हणून हिंदू धर्माचा त्याग करण्यात आला? दक्षिणेकडचे बहुतेक हिंदू राज्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडात हिंदू धर्माचा त्याग करून काय म्हणून मुस्लिम झाले? त्याचे परिणाम म्हणून हिंदूची लोकसंख्या सातत्याने घटते आहे. पण याला संघ आणि बीजेपी काय म्हणते की इतर वर्गाचा लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त आहे आणि हिंदूचा कमी आहे. यालाही आकडेवारीचा पुरावा नाही, किंवा जे हिंदू धर्माचा त्याग करून इतर धर्मामध्ये जाणाऱ्याची संख्या ही प्रचंड मोठ्या संख्येने आहे, वाढते. लोक हिंदू धर्माचा त्याग करतायत हे लपविण्यासाठी मुस्लिमांचा जन्मदर हा एवढा, हिंदूचा जन्मदर हा एवढा, आणि त्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढते, अशा प्रकारचा हिंदू प्रेरित आणि मुस्लिम द्वेषी हा प्रचार राबवण्याचा संघाचा डाव आहे. तो खरं म्हणजे हिंदू समाजासाठीच घातक आहे. त्या उलट हिंदू समाजातील लोक हिंदू समाज, हिंदू धर्म का सोडून जात आहेत याचा विचार करणं हे गरजेचं आहे. आणि तसं करताना अजूनही संघ परिवारासारख्या संघटना, अजूनही या संघटना, नेते, विचारवंत या चिंतन प्रक्रियेला सामोरं जायला तयार नाहीत. हे त्यांचं दुर्दैव आहे. राहिला प्रश्न तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आपल्या एका पत्रकार यांनी जाती जनगणना ही देशाला घातक आहे अशी जी काही मांडणी केली, तर 2010 साली संघाचे एक विचारवंत बौद्धिक प्रमुख MG वैद्य, त्याच्यानंतर शेषाद्री यांनी जातीय जनगणना हे हिंदूच्या विरोधातील कटकारस्थान आहे, ते हिंदूचं विभाजन आहे आणि म्हणून होता कामा नये अशा पद्धतीची RSSची सातत्याने विचारसरणी संघाने मांडलेली होती. आणि त्यामुळे जनगणनेचा निर्णय घोषित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशी, आदल्या दिवशी सरसंघ संचालक भागवतांशी बोलणी केली आणि मगच दुसऱ्या दिवशी तो निर्णय घोषित केला. कारण आता जनगणनेचा निर्णय पोस्टपोन करणं शक्य नाही हे सरकारला जाणवलं, संघाला जाणवून दिलं पंतप्रधानांनी, आणि मग त्याचा सिग्नल दिला. परंतु बीजेपी या जनगणनेचा उपयोग पुन्हा हिंदू समाज, हिंदू ऐक्य घडवण्यासाठी करेल की हिंदूचेच पुन्हा तुकडे करेल, मग ते आरक्षणाच्या नावानं, इतर कुठल्या तरी नावानं, मुद्द्यावरून, आणि त्याचे काय भविष्यात परिणाम होतील हे आपल्याला येणाऱ्या आगामी काळामध्ये पाहावं लागेल. बिलकुल सर, या सगळ्यांचा जो परिणाम आहे, म्हणजे आता हिंदू राष्ट्र या देशाला
संविधानानुसार हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. दुसऱ्या बाजूला आजचा सत्ताधारी जो वर्ग आहे हा या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मानसिकतेत आहे आणि सांस्कृतिक संघटन असलेलं RSS त्यावर अधिक आक्रमक होत आहे. तर येणाऱ्या काळात या सगळ्या प्रकारामध्ये भारत हा संविधानानुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहीलच यावर आपला विश्वास आहे का? पहिल्यांदा बघा, कुठलंही राष्ट्र जेव्हा बनतं, उगम होतं, जन्माला येतं, तेव्हा त्याला काही कारण असतं. पाकिस्तान मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला आलं. बहुतांशी मुस्लिम आहेत म्हणून आज पाकिस्तान एकसंघ आहे का हो? मेजॉरिटी मुस्लिमांची असताना पाकिस्तानचे 2 तुकडे का झाले? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, बांगलादेशला बाजूला ठेवा. अस्तित्वात असलेला पाकिस्तान, त्याच्यामध्ये बलुचिस्तानचा वेगळा आवाज का येतोय? तेही मुस्लिम आहेत, तेही मुस्लिम आहेत, पण पाकिस्तान मधला वरच्या स्तरातील मुस्लिम बलुचिस्तान मधल्या खालच्या स्तरातील मुस्लिमांना मुस्लिम मानत नाही, ही वस्तुस्थिती नाही का? मग मुस्लिम ऐक्य घडतंय का तिथे? तीच रिझनिंग, तेच लॉजिक हिंदूंना लागू आहे. RSS BJP हे सोयीस्करपणे टाळतंय की हिंदू व्यवस्थेतील चित्पावन ब्राह्मण, मधला OBC, तळातला अस्पृश्य हे सगळे एका संकल्पनेत आहेत का हो? वास्तव नाही म्हणून आहे ना. म्हणून काही विचारवंतांनी RSS ला हिंदूची संघटनाऐवजी ही ब्राह्मणांची ब्राह्मणासाठी संघटना असंच तिचं वर्णन केलंय ना. आता त्या संघटनेत मेजॉरिटी OBC आहे किंवा दलित आहेत म्हणून ती काही दलिताची किंवा OBCची संघटना नाही. त्यामुळे चरित्र आणि चेहरा अजून काही संघाचा किती इतर लोक भरती झाले तरी तो काही बदललाय असं काही नाही. आणि म्हणून संघाची जी काही मांडणी आहे किंवा भागवतांनी जी केली कि भारत है हिंदू राष्ट्र है, अब सपने देखने के लिए किसी को मना तो नहीं कर सकते, हर कोई देख सकता है, आप भी, मैं भी, आप भी खुद को राष्ट्रपति मान सकते हो, मैं भी पंतप्रधान मान सकता हूँ. सवाल है मेरे मानने न मानने से क्या होगा. दुनिया तो है देखने के लिए, लोग तो है, समीक्षा तो है. बिलकुल. आणि म्हणूनच त्यांचं एक अधोरेखित केलं पाहिजे. तो प्रश्न असा आहे की 100 वर्षानंतर एवढी ताकद, शक्ती, नेतृत्व, सर्व काही व्यवस्था पूरक असल्यानंतर सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या ध्येयापासून कोसो मील दूर आहे. हे सुद्धा भागवतांच्या मुलाखतीचं सार आहे. बिलकुल. पण सर, म्हणजे मागाशी आपण एक उल्लेख केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना बोलवून त्यांना जातीय जनगणनेची जी भूमिका आहे ती आता टाळता येणार नाही असं म्हटलं आणि त्यांना दुजोरा मिळाला असा त्याचा अर्थ आहे की त्यांनी जर निर्णय जाहीर केला. परंतु दुसऱ्या बाजूला आपण हेही म्हटलं की समाजामध्ये म्हणजे उपवर्गीकरण असेल, आदिवासींचं डिलिशन असेल, OBCंचा रोहिणी आयोग असेल, या अनुषंगानं या प्रवर्गांना आपसात लढायला एक पार्श्वभूमी तयार केलेली आहे आणि अशा पार्श्वभूमीत जातनिहाय जनगणनेचा निर्णय आणि त्यावर धर्मराष्ट्र बनवण्याचा जो काही त्यांचा प्रवास आहे हा सुकर होईल ना असं या परिस्थितीत मग जाणवायला लागतं. पण नेमकं काय याच्यामधलं वास्तव नेमकं काय समोर येईल? नाही, सुकर नाही, हेच अत्यंत वास्तव आहे. आणि ते मी सांगितलं, तुम्ही उद्या SCचे 4 तुकडे 10 तुकडे करणार आहात, STचे तुकडेकरण करणार आहात, OBCचं तुकडेकरण करणार आहात
आणि या सगळ्यांचं तुम्ही तुकडेकरण करणार आहात. त्यातला एससी मधला दलित घेऊ जो हिंदू दलित आहे, ओबीसी मधला मेजॉरिटी हिंदू घेऊ, त्यांचे जर तुम्ही तुकडे करणार आहात तर हिंदूचं ऐक्य कसं शक्य आहे? तुकडेकरण तुम्ही राजकीय स्वार्थासाठी करा, नाहीतर सोयीसाठी करा. त्यातून तुम्हाला हिंदूचं ऐक्य काय साधता येईल? तुम्हाला राजकीय सत्ता साध्य करता येईल, राजकीय सत्ता साध्य करता येईल, पण त्यामुळे तुम्हाला हिंदूचं ऐक्य करता येईल का? हा महत्वाचा मुद्दा आहे. पॉलिटिकली यू मे बी सक्सेसफुल, सोशोलॉजिकली सर्टनली नॉट. हा मुद्दा आहे. त्यामुळे या जनगणनेचा दुरुपयोग जरी केला तरी त्याचा दुष्परिणाम म्हणून संघालाच फटका बसणार आहे. त्यामुळं संघाला जी अभिप्रेत असणारं हिंदूचं ऐक्य आहे, ते हिंदूचं ऐक्य बीजेपीच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून संघापासून दूर जाते, कमजोर होते, हे देखील अत्यंत स्पष्ट आहे. हॅलो 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 हॅलो. हा बोला. आवाज येतो? हो हो. तर सर, मला या अनुषंगानं हेच विचारायचं आहे की आता हा जो लढा आहे, म्हणजे संघाचा जो हिंदू राष्ट्र बनवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या दृष्टीपथात नाही, जरी ते सत्तेत आहे. परंतु असं का होत आहे की या देशामध्ये जो इतिहास आहे, म्हणजे बुद्धपूर्वीचाही काळ असेल, बुद्धानंतरचाही काळ असेल, जवळपास 5000 वर्षाचा इतिहास हा असा संघर्षशील या देशामध्ये राहिलेला आहे. याऐवजी सगळ्यांना मानवतेने सामावून घेण्याची भूमिका, म्हणजे आज आधुनिक काळामध्ये संघ का स्वीकारत नाही, जी पूर्वापारची त्यांची भूमिका आहे तीच आजही आहे. याच्या मागची नेमकी कारण काय असावीत आणि का ते असं करत असावेत की जगातला सगळा मानव समाज हा एक संघ होत असताना? एक तर याचं उत्तर संघवालेच देऊ शकतात. दुसरं उत्तर असं आहे की संघाला, संघ विचारधारेला त्यांच्या विचाराचा भारत हवाय. ते त्यांनी स्वप्न बाळगले. मग त्यांची वसुदैव कुटुंबम ही जरी बोलण्याची भाषा असली तरी जगातील हिंदू वसुदैव कुटुंबम अशीच संकल्पना वास्तविक जीवनात आहे, किंवा त्यांना हिंदूचं ऐक्य हेच अभिप्रेत आहे. आणि त्यातून त्यांची दृष्टी स्पष्ट आहे. एम.एस. गोलवलकरांनी त्याचा अत्यंत खुलेपणानं मांडणी केलेली आहे की आम्ही कोणती व्यवस्था, कोणतं देश, कोणता राष्ट्र अभिप्रेत करतो तर त्याच्यामध्ये ब्राह्मणवादी वर्चस्व राहील, ब्राह्मणवादी व्यवस्था, वर्ण व्यवस्था वर्चस्व राहील, अशा प्रकारची व्यवस्था त्यांना अभिप्रेत आहे. आणि त्यामुळं आधुनिक जीवन मूल्य, समाज मूल्य, लोकशाही मूल्य यांचा त्यांना नकार असणं स्वाभाविकच आहे. संघाचा दृष्टिकोन मी मगाशी तुम्हाला म्हणालो, संघ ही एक बंदिस्त संघटना आहे आणि बंदिस्त राहिलेल्या लोकांना जगातील बदललेले वारे फार कमी कळतात असं एक म्हटलं जातं. त्यांनी याच मुलाखतीमध्ये एक दावा केलेला आहे की संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे आणि आम्ही कधीही कोणताही अजेंडा किंवा कुठलंही, जसं मगाशी तुम्ही म्हटलं की त्यांचा कुठलाही अजेंडा नव्हता, आम्ही कुठलीही गोष्ट ठरवलेली नाही, केवळ आम्ही सांस्कृतिक शाखा घेतो, 1 तासाच्या शाखा, आणि आम्ही वाढत चाललोय. तर या शाखेमधून वाढत जाण्याचं नेमकं रहस्य काय? म्हणजे कदाचित हाही प्रश्न संघाला विचारला पाहिजे, पण तुमच्या मते यावर काय उत्तर असेल? नाही, या पोरकटपणाच्या उत्तराला कोण स्वीकारेल? या पोरकटपणाच्या उत्तराला कोणी स्वीकार करेल का? त्यामुळे त्याच्यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. बिलकुल बिलकुल. सर, म्हणजे हा प्रश्न असा आहे की या देशाचा जो आता सामाजिक संघर्ष जो उभा राहू पाहतोय जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून, आणि अशा वेळी सातत्यानं, म्हणजे 100व्या वर्षी संघाच्या, की हे राष्ट्र धर्मराष्ट्र किंवा धर्मक्रांती ही गरजेची आहे,
म्हणजे जाती व्यवस्था तशीच कायम ठेवून धर्मामध्ये सामावून घेण्याची ही जी प्रक्रिया संघ करू पाहतो आहे, यामध्ये ते कितपत यशस्वी होऊ शकतील? मी मगाशीच त्याचं उत्तर चंद्रकांतजी दिलं ते असं आहे की संघाचा अजेंडा हिंदू ऐक्याचा आहे, हिंदू एकतेचा आहे, हिंदू बलवानपणाचा आहे. जनगणना ही एक आर्थिकदृष्ट्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाब आहे. तिचा वापर कोणी कसा करावा हा त्या राज्यकर्त्यावरती अवलंबून आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे की जनगणनेचा वापर राजसत्तेच्या साठी केला जाईल. त्यामुळे बीजेपीला सत्ता मिळेल, पण संघाचा सांस्कृतिक अजेंडा कोलमडून पडेल, हे माझं स्पष्ट मत आहे. बिलकुल. संघ आपल्या ध्येयापासून खूप दूर जाईल. सत्ता मिळाली म्हणून कागदोपत्री एखादा देश घोषित करता येईल आणि तो देश बनेल असं मानणं ही मूर्खपणा आहे. सर, एक शेवटचा प्रश्न असा विचारतो मी की संघाने जे म्हटलं की त्यांची ऍक्सेप्टेबिलिटी समाजामध्ये वाढते आहे, दुसऱ्या बाजूला की जो फुले शाहू आंबेडकर आहे, म्हणजे ज्याचं मॉडेल त्यांनाही स्वीकारावं लागतं, मग ते बोला म्हटलं. संघानं त्यांची जी काही प्रतीक आहेत किंवा जी काही मॉडेल्स आहेत त्यांना सामाजिक स्वीकृती तितक्या प्रमाणात मिळाली नाही की जितकी फुले शाहू आंबेडकरांना या देशभरामध्ये मिळाली. पण ऍक्सेप्टेबिलिटी ज्या विचारांना आहे तो विचार भौतिकदृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या यशस्वी होताना दिसत नाही. याचं नेमकं गमक काय असावं? म्हणजे एक शेवटचा प्रश्न. नाही, तो एक वेगळा विषय आहे. आजच्या मुलाखतीचा आपला मी एक कंपॅरेटिव्ह, मी एक तुलनात्मक विचारतो की ज्या विचारांना समाजात स्वीकारता नाही, त्याच्यामध्ये पुन्हा खोलवर जावं लागेल. तो एक वेगळा विषय आहे. आजच्या मुलाखतीचा आपला फोकस संघ विचार, संघाची जी शताब्दी आहे त्या शताब्दी वर्षात भागवतांनी जे काही मांडलं त्याच्यावरती आपला आजच्या मुलाखतीचा फोकस असल्यामुळं इतर प्रश्नांना याच्यात अगदी ओझरता उल्लेख करणं तो त्या विषयाशी अन्याय होईल, म्हणून तो विषय आपण अन्यत्र डील करू. बिलकुल 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 बिलकुल. सर, शेवटी या मुलाखतीच्या शेवटी आपल्याला नेमकं आता सारांश रूपाने नेमकं काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, या सगळ्या मुलाखतीच्या अनुषंगाने शेवटचं निवेदन म्हणून आपण काय सांगा? नंबर 1, भागवतांनी हे मान्य केलंय की ते हिंदू राष्ट्र मानतात, त्यामुळं धर्मनिरपेक्षता धोरणाला त्याचा विरोध आहे. नंबर 2, 100 वर्ष झाली तरी संघ आपल्या ध्येयापासून दूर आहे, म्हणून तो कार्यरत आहे आणि राहील. मग आणखी किती वर्ष लागतील त्यांना, तो त्याचा एक वेगळा भाग आहे. 3, हिंदूचं ऐक्य झालं पाहिजे. हिंदू ऐक्याची हाक ही संघाची हाक आहे, पण हिंदू ऐक्य कसं होईल याचा आराखडा संघाकडे नाही. ती मांडण्याची त्यांची हिंमत नाही, राबवण्याची त्यांची हिंमत नाही. कुठल्या तरी दलिताचे पाय धुवून पाणी पिले म्हणून सगळे दलित काही ब्राह्मण होतात असं नाही. त्यामुळं या मुलाखतीतून त्यांच्या जरी राजकीय यशाच्या गाथ्या असतील तरी संघटनात्मक आणि सामाजिक अपयशाच्या गाथा या स्पष्ट होत आहेत, मर्यादा स्पष्ट होत आहेत. ही एका अर्थानं संघ विरोधकांनी बाब लक्षात घेतली पाहिजे. आणि संघ आता काही करू शकतो, संघ आता जवळजवळ सगळं पूर्ण करत आलाय, अशा ज्या मूर्खाच्या नंदनवनात काही विचारवंत लेखक, लोक, साहित्यिक आहेत, त्यांनी सुद्धा बाहेर येऊन संघाच्या स्पष्ट मर्यादाकडे बोट ठेवलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि त्यांच्या उणिवा लोकांच्या समोर आणल्या पाहिजे. बिलकुल. अतिशय महत्वाचं प्रतिपादन सरांनी या ठिकाणी केलेलं की बऱ्याच वेळा असं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून म्हटलं जातं की सामाजिक
क्रांतीनंतरच राजकीय क्रांती होते, परंतु संघाचा विचार जो आहे हा समाजामध्ये रुजत नाही. त्यामुळे ही जी राजकीय सत्ता त्यांना मिळाली ही समाजाने त्यांचे विचार स्वीकारले म्हणून नाही, तर समाजाला दिशाभूल करून, कधी अच्छे दिन आणायचे म्हणून, कधी विकासाच्या नावावर, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या नावावर त्यांनी ही राजकीय सत्ता मिळवली आहे. ही काही संघाच्या समाजातल्या विचारांनी रुजून ती सत्ता आलेली आहे असं नाही. त्यामुळे संघ 100 वर्षानंतरही त्यांच्या ध्येयापासून सत्ता आली तरी कोसो दूर आहे, हे डॉक्टर सुरेश माने सर यांचं म्हणणं आहे. सर, अतिशय परखड आणि अतिशय मार्मिक आणि तितकंच विचारशील आपण हे प्रतिपादन केलेलं आहे. निश्चितपणे प्रेक्षक हे ऐकतील, हे विचार ऐकतील, आपल्या प्रतिक्रिया कळवतील आणि आपण आपल्या त्रिवेज मीडियाला जो पुन्हा आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. चला, धन्यवाद.